नमस्कार. आज आपण नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय वेलापूर या ठिकाणी आहोत आणि आपण पाहतोय की या नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मातंग समाज या ठिकाणी वास्तव्यामध्ये आहे आणि अनेक वर्षापासून मातंग समाजाची या ठिकाणी एक मागणी प्रलंबित आहे महानगरपालिकेशी संबंधित की इतर सर्व उपनगरातील महानगरपालिकेप्रमाणे इथे देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाकरता व त्यांच्या प्रबोधनात्मक कार्याकरता त्यांनी केलेल्या कार्याला एक महानगरपालिकेची भेट म्हणून प्रतिवर्ष नवी मुंबई महापालिकेने या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करावा, विविध मेळावे घ्यावे आणि त्या अंतर्गत लोकप्रबोधनपर कार्यक्रम करावे व त्याकरिता लागणारा जो निधी आहे तो निधी नवी मुंबई महापालिकेने मंजूर करावा. नुकतीच या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 दिवसापूर्वी आदरणीय नगरसेविका सन्मान्य आंग्रे मॅडम यांनी देखील या ठिकाणी तशी मागणी केलेली आहे. त्यामुळे समस्त समाजाच्या वतीने आम्ही त्यांचेही आभारी आहोत आणि दस्तूरखुद्द मातंग समाजाच्या वतीने देखील गुरु सूर्यवंशी असो, आमचे काराडे साहेब असो, समाजाच्या वतीने या ठिकाणी अनेक वेळा मागण्या झाल्यात, आंदोलन झालेले आहेत आणि आता कुठेतरी त्या मागणीमध्ये एक दुधात साखर याप्रमाणे मातंग समाजाचे विधान परिषदेचे आमदार आदरणीय अमितजी गोरके साहेब यांनी देखील महापालिका आयुक्तांना व संबंधित प्रशासकीय यंत्रणांना पत्र लिहून आज मागणी केलेली आहे की लवकरात लवकर सदरचा निधी हा मंजूर करावा व तो बजेटमध्ये प्रस्तावित करावा. त्याप्रमाणे नुकतंच आम्ही या ठिकाणी स्थानिकांच्या सोबत इथले जे स्थानिक पुढारी आहेत ज्यांनी आतापर्यंत या कार्याला पुढे नेण्याकरता प्रयत्न केला त्यांच्यासोबत आज आमदार अमितजी गोरके यांचे प्रतिनिधी म्हणून व एक समाज घटक म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आणि आयुक्त कार्यालयामध्ये आज आम्ही भेट देऊन त्या ठिकाणी सन्माननीय आमदार अमितजी गोरके यांचा प्रस्ताव त्या ठिकाणी दाखल करून घेतला आणि त्या ठिकाणी आम्हाला असे आश्वासित करण्यात आलेली आहे की येत्या 2 दिवसामध्ये सदरचा निधी हा मातंग समाजाकरता मंजूर करून घेण्यात येईल. या निधी मंजूर करण्याकरिता या आधी जे काही आंदोलन झालेत त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला सर्व समाज या निधी मंजूर करण्याकरता ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आम्हाला आतापर्यंत समाजाला पाठबळ दिलं, ज्यांनी सहकार्य दिलं त्या सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना व संबंधित प्रशासनाला आम्ही खरोखर धन्यवाद देतो आणि माननीय आमदार ज्यांनी आमची दखल घेतली. आज ते महापालिकेअंतर्गत आमचे विषय असो, समाजाचं महाराष्ट्र राज्यातलं कोणतंही कार्य असो ते तात्परतेने त्वरित त्याची दखल घेतात. तसे आमचे आदरणीय आमदार अमितजी गोरके यांची आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.